आजच्या या रसाहार डाएट सेमिनारमध्ये उपस्थित सर्व ताई मंडळी, मी जरा गुजराती त्यामुळे थोडं मराठी चुकलं, सांभाळून घ्या. तर सर्व अतिथी विशेष सर्वांना नमस्कार. रसाहार डाएट सेमिनार आयोजक डॉक्टर किरण वाटारेजी आणि पल्लवीताई, तुम्हाला खरोखर हृदयपूर्वक नमस्कार. मी फार स्वतःला नशीबदार समजतो. मी अयोध्या, वाराणसी आणि प्रयागला नमस्कार करून आलो. वापी नाशिक स्टेशनला उतरून डायरेक्ट वापीला जाणार होतो, पण किरण वाटारेंजींना मी सांगितलं की मी नाशिकला आलो, तर त्यांनी सांगितलं की माझा इथे सेमिनार कार्यक्रम आहे, तर तुम्ही त्यात आलात तर मला आनंद होईल. तुम्हाला आनंद, मला आनंद झाला की मला चान्स मिळाला. योगायोग आहे. मी स्वतःला नशीबदार समजतो की अयोध्येत प्रभू रामचंद्रजी अयोध्येहून नाशिकला आले होते. त्यांनी इथं ज्या ज्या वृक्षात वनस्पती रसपान केलं असेल त्यांचा अनुभव सांगण्यासाठी मला वाटतं भगवंतांनी प्रकाश भाऊच्या घरी किरण नावाच्या व्यक्तींना पाठवलं. एक शक्ती आहे. त्यांच्या ज्ञानमध्ये मला विश्वरूप दर्शन झालं की आपल्यामध्ये जो भगवंत आहे त्या भगवंताची तब्येत काळजी आपण सांभाळली पाहिजे. म्हणून तुझ्यात राम, माझ्यात राम हे नाही समजतो तो हराम. खरोखर या प्रकाश किरण वाटारेंजी यांच्याबरोबर गुजरातच्या 108 गावामध्ये मी गेलो होतो. ज्याने यांच्या या रसाहार डाएट या पद्धतीचं काय म्हणतात प्रॅक्टिकली हे केलं, ते बरेच माणसं सांगतात की किरण वाटारेंना पुन्हा एकदा घेऊन या. नाही यार, आम्हाला आमच्या खिशातले पैसे वाचले, जे डॉक्टरांना द्यावं लागणार होते ते पैसे वाचते आमचे. खरोखर माझे जावई आहेत, दमणला राहतात, माझी मुलगी यांचे फॉलोअर्स आहेत. मी जेव्हा दमणला जातो तेव्हा माझी मुलगी मला यांच्या डाएट यांच्याप्रमाणे मला राहायला सांगते, बाबा तुम्ही माझ्याकडे सरा. खरोखर एक जबरदस्त शक्ती आहे, ओळखण्याची लेन्स पाहिजे. म्हणून मी सांगतो की जास्त कमी सांगत नाही, पण खरोखर किरण वाटारेजी माझ्या मिसेस पण आलेल्या आहेत. आम्ही गंगा यमुना सरस्वती, आम्ही 2 भाऊ राम लक्ष्मणासारखं राहतो. तर मी बराच वेळ समजवत होतो. माझी आतुर इच्छा होती की एकदा तरी पल्लवीताई किरण वाटारेंच्या यांच्या फॉलोअप्सचं तुम्ही हे करा, तब्येत तुमच्या नेहमी आजारी पडत होत्या. त्याने मी समजवण्यापेक्षा इथं त्याला कळलं, त्यामुळे आता ते आमच्या तब्येतीची काळजी घेतील. मला डॉक्टर मिळाला, म्हणजे घरात डॉक्टर तयार करून दिलं. नमस्कार, मी जास्त काही बोलत नाही आहे, पण खरोखर किरण भाऊ तुमचं जे ज्ञानांचं विश्वरूप दर्शन झालं. मी दमणची दारू घेत होतो, पण आज मी इथं संकल्प करतो की मी आता ती दमणची काजूची दारू पिणार नाही. 4 तारखे माझा जन्मदिवस आहे. दमणची डी दारू पिणार नाही, ती आजपासून सोडणार आणि ही तुमची रेसिपी म्हणते ना ती सुरुवात करणार. म्हणजे ब्लॉकेज होतं, डॉक्टरकडे गेलो होतो वापीला, रेनबो, त्याने सांगितलं तुझ्या ब्लॉकेज स्टँडवर बसवलं. पण मी सांगितलं, पण मला जराही भीती वाटली नाही. मी स्वाध्याय परिवारचा आहे. तर मी त्या डॉक्टरने सांगितलं कि हमें जीना है, भगवान तेरे काम के लिए, गांधी साहब नोट के लिए नहीं. तो अगर उनका विचारों से मैं फॉलोअप करूँगा तो 100 साल जीऊँगा. अभी मेरा 73 रनिंग है, 4 तारीख को 73 चलेगा. और उन्होंने जो तारीख रखा है ना, 29 तारीख है ना, आज 29 तारीख है ना, तर 2 आणि +9 म्हणजे 11, म्हणजे यांचे विश्वरूप दर्शन झालं मला. बस नमस्कार, जास्ती बोलत नाही आहे. आणि वडील माणसाला नमस्कार. माझे बाबा देखील तुमच्यासारखं टोपी वगैरे घालत होते आणि एकमेकाला भेटताना राम राम करायचे. काय करायचे? राम राम. पण आज प्रत्येकपासून लांब लांब सांगतात, कारण आतमध्ये भगवंताला ओळखत नाही म्हणून लांब लांब. पण आपण या भगवंताला आपण आता जवळजवळ आणायचं आहे. श्री प्रभू रामचंद्र की. आमच्याकडे पण राम मंदिर आहे.